नमस्कार मित्र हो. आपल्या विभक्त रेशन कार्ड धारक महिला भगिनींसाठी आनंदाची बातमी आहे. ही नेमकी बातमी काय आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. तत्पूर्वी आपण आपल्या शासन निर्णय GR या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. मित्र हो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत 2.25 कोटी लाभार्थ्यांपैकी 26,34,000 महिलांची अंगणवाडी सेविकांमार्फत पडताळणी पार पडलेली असून त्यात 21 वर्षापेक्षा कमी आणि 65 वर्षापेक्षा जास्त वयाच्या महिला व एकाच कुटुंबातील 2पेक्षा अधिक लाभार्थी महिला आहेत. पडताळणीचा अहवाल शासनाला सादर झालेला असून ज्या सुना किंवा मुलींचे रेशन कार्ड विभक्त आहे त्यांचा बंद केलेला लाभ आता पुन्हा सुरू केला जाणार आहे. लाडकी बहीण योजनेसाठी 21 ते 35 वयोगटातील महिला पात्र होत्या. तसेच एका कुटुंबातील एक विवाहित तर एक अविवाहित अशा 2च महिला पात्र ठरत होत्या. तरी देखील निकष डावलून लाखो महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले आणि लाभही मिळवला. माहिती व तंत्रज्ञान विभागाकडील माहितीवरून असे लाभार्थी बाजूला काढून त्यांची पडताळणी करण्यात आलेली असून राज्यभरातील 4 लाखांहून अधिक महिला त्यांनी अर्ज भरताना दिलेल्या पत्त्यावर सापडलेल्याच नाही आहेत. दुसरीकडे एकाच कुटुंबातील 2पेक्षा अधिक महिलांनी अर्ज केलेले असले तरी अनेक मुलींचा विवाह झाल्याने त्यांचे रेशन कार्ड हे विभक्त आहे. त्यामुळे अशा सुना किंवा मुलींचा लाभ बंद होणार नाही अशी माहिती समोर येत आहे. मित्रहो, त्यामुळे अतिशय आनंदाची बातमी ही आपल्या लाडक्या बहिणींसाठी, सुनांसाठी किंवा लेकींसाठी आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त महिला भगिनींपर्यंत हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून तसेच व्हॉट्सअपच्या माध्यमातून शेअर करा. धन्यवाद.